अत्याचाराच्या घटनेनं जुन्नर हादरलंय। 10 वर्षाच्या मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली। शेजारच्या तरुणानंच अत्याचार केल्याचा संशय। अत्याचारानंतर गळा दाबून मुलीची हत्या करण्यात आली। तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातून संतापजनक घटना समोर आली आहे। शेजारीच राहणाऱ्या एका तरुणानं 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला ओळखीचा गैरफायदा घेत गावातून बाहेर नेलं। त्यानंतर उसाच्या शेताजवळ तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला। मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि स्थानिक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासात संशयित आरोपीला ताब्यात घेतले। या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात प्रचंड संतापाचं वातावरण आहे। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना टीव्ही बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे। ह्याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे। सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे। मुलीचा मृतदेह तिथं सापडला। त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथे गेली आणि हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले। अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून मागणी आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, जुन्नरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। संशयित आरोपीवर कशा पद्धतीने कारवाई सुरू आहे? नक्कीच अंकित, आपण पाहतोय की पुण्यातील नसरापूर प्रकरण झाल्यानंतर आता जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या ठिकाणी 10 वर्षीय ज्या मुलीचा खरं तर या ठिकाणी लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आलेला आणि त्यामुळे येथील वातावरण खरं तर तणावाची परिस्थिती निर्माण झालेली या घटनेची माहिती मिळतात पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक संदीप गिल हे खरं तर घटनास्थळी आलेले आहेत। त्यांनी प्रशासनाला तातडीची खरं तर या ठिकाणी पंचनामा करून फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून काही दागेदोरे हाताशी लागतायत का, संशयित तरुणांना खरं तर या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जन आक्रोश जर पाहिला तर त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे। या परिस्थितीमध्ये खरं तर घराशेजारी राहणारा तरुणच असल्याची माहिती समोर येत आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलं सुरक्षित आहे की नाही याचाही प्रश्न आता नागरिक विचारू लागलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही विद्रायक आणि मनाला हेलावणारी गोष्ट जेव्हा समोर येते त्यावेळेस पालकांच्या मनामध्ये असेल किंवा नागरिकांच्या मनामध्ये असेल ह्या अशी संतापजनक घटनेमुळे खरं तर मन हेलावून गेलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यातील खरं तर पिंपळवंडी हे गाव खरं तर आमदाराचं गाव म्हणून ओळखलं जातं। तिथेच जर मुलं नागरिक सुरक्षित नसेल तर येत्या काळामध्ये तालुक्यात किंवा पुणे जिल्ह्यामध्ये मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन जरी खरं तर आता तपासणीला वेग देताना पाहिलं असता तरी या ठिकाणी मात्र मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती येताना पाहायला मिळत आहे। अंकिता, निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।